नमस्कार मंडळी. आपल्याकडे जातक जेव्हा येतो तेव्हा त्याच्या गरजा असतात, त्या ठरलेल्या असतात. तो आपल्याला सरळ साधे प्रश्न विचारतो, आरोग्याबद्दल विचारतो. आरोग्य, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती, परदेश गमन, प्रॉपर्टी परचेस किंवा प्रॉपर्टी सेल, आणि काही वेळा आध्यात्मिक प्रश्न विचारतो, कोर्ट कचेऱ्यांचे विचारतो. तर प्रश्न असा आहे की आपण काय ज्योतिषाचा अभ्यास केलाय, कुठली पद्धत शिकलोय, याच्यात त्याला स्वारस्य नसतं. तो म्हणतो सरळ साधे सोपे उपाय सांग बाबा मला. तू जे सांगशील त्याचा अनुभव आला तर तू चांगला ज्योतिषी आहेस. आणि तुझं नुसतंच मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकल्या, मोठ्या मोठ्या योगांची नाव ऐकली, पण मला जर फायदा नाही झाला तर जातक तुम्हाला चांगला ज्योतिषी अर्थातच समजणार नाही. म्हणून मी माझ्या अष्ट्रविद्या या चॅनलवर तुमची अशी डायरेक्ट सोय केलेली आहे. प्रत्येक सामान्य माणसाची, औषधी ज्योतिषाची, व्यावसायिक ज्योतिषाची परिपूर्ण सोय करून ठेवली आहे. आणि म्हणून या चॅनलवर काय मिळतं तुम्हाला याची एक थोडीशी झलक तुम्हाला इथे दिसते. पहिला मुद्दा असा काढलाय मी की चॅनल सबस्क्राईब करायचं का करायचा. इतर अनेक चॅनल आहेत की जे ज्योतिषशास्त्र, संख्याशास्त्र, मंत्रशास्त्र किंवा आपण म्हणू की योगचक्रांचं हिलिंग, योगिक हिलिंग म्हणजे योगचक्रांवर रंगोपचार केले जातात, क्रिस्टल थेरपी म्हणतात त्याला. असे अनेक प्रकार आहेत, पामिस्ट्री आहेत. हे सर्व विषय मी हाताळलेले आहेत. या सर्व विषयांचे व्हिडिओज मी काढलेले आहेत. मग ह्या सर्व एका छताखाली मिळणाऱ्या गोष्टी आहेत कुठल्या कुठल्या, त्याचा आढावा आपण घेऊया. पहिला मुद्दा आहे की जीवन सुखी समाधानी करण्याचे उपाय. माणूस समोर आला तर त्याला नुसतं सांगायचं काय समस्या आहे, तर तो म्हणतो की ते समोरचा माणूस आहे ना, त्याच्या मनातलं मला काही कळत नाहीये, त्याच्या मग तो सांगत नाही गोष्टी, सिक्रेट ठेवतो. मे बी एखादी बायको नवऱ्याबद्दल विचारेल, नवरा बायकोबद्दल विचारेल, मित्र मित्राबद्दल विचारेल, जोडीदारा म्हणजे ज्याला आपण पार्टनर म्हणतो, बिझनेस पार्टनर, त्याच्याबद्दल विचारेल. तर माणसाच्या मनात काय चालू आहे, पॉलिसी काय त्याची, तो बोलत नाही, ती काय मेक आहे त्याच्यामध्ये. तो सोपा उपाय सांगितला पाहिजे की अमुक एक अंक, आता उदाहरणार्थ त्याच्या मनात काय आहे त्याप्रमाणे आपण प्रतिक्रिया द्यायची असते. तर त्या एक उदाहरण सांगतो तुम्हाला की सोपे उपाय म्हणजे किती सोपे. 4 अंक जांभळ्या रंगात त्याच्या भ्रुकुटीवर प्रक्षेपित केल्यानंतर तुम्हाला जे करावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, ती त्याच्या मनातल्या पॉलिसीवर योग्य प्रतिक्रिया आहे, योग्य कृती आहे, असं नक्की लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अगदी सोपं त्याच्याशी भावनिक नातं जोडायचं आहे. मग कुठला अंक वापरायचा, तो कुठल्या रंगात प्रक्षेपित करायचा, कुठे प्रक्षेपित करायचा, असे 1 ते 9 आणि 0 या अंकांचे डायरेक्ट वापर मी अंक प्रभाव नावाच्या क्लिपमध्ये दिलेले आहेत. आता हे इतके सोपे आहेत की तुम्ही अंक घेऊनच ते अंक कायमचे तुम्हाला माहिती आहेत, त्या अंकांचे रंग पाठ झाले, ते प्रक्षेपणाची प्रक्रिया पाठ झाली किंवा तुम्हाला माहित असेल, तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्ही 3 ते 5 सेकंदामध्ये ती गोष्ट करता आणि त्याचे परिणाम ऑन द स्पॉट तपासू शकता. काय झालं, मला खरंच सुचलं का, माझं भावनिक नातं चांगलं जोडलं गेलं का, मैत्री वृद्धी झाली का, नोकरी माझी टिकून राहिली का. यासाठी फक्त 1 ते 9 अंक, 1 ते 9 आणि 0 हे अंक वापरले जातात. त्याच्यानंतर जोड अंकही वापरता येतात. 11, 22, 33, 44 असे जोड अंक संख्याशास्त्र, डबल डिजिट न्यूमरॉलॉजी. आता हा न्यूमरॉलॉजी विषय तुम्हाला शिकण्याची गरज नाही. तो अंक कसा वापरायचा हे डायरेक्ट तुमच्या आयुष्यातल्या दैनंदिन जीवनातली उपाय आहेत, डायरेक्ट सोल्युशन आहेत. न्यूमरॉलॉजीचा अभ्यास करायचा जरूर करा, त्याची संपूर्ण मोठ्या मोठ्या क्लिप्स रेडी आहेत. पण तुम्हाला हे अंक शिकून जीवनात सुखी समाधानी होण्यासाठी कर्माच्या पातळीवर, व्यवहाराच्या पातळीवर प्रत्यक्षात आपल्याला ती गोष्ट करायची असते. त्या प्रसंगी मला काय ज्योतिष येतं, काय संख्याशास्त्र येतं, याला त्या प्रसंगात महत्व राहत नाही. मला आत्ता सांग, याला मी काय प्रतिक्रिया देऊ. तर असे 10 अंक प्रत्येकी 2-3 कामं करतात. म्हणजे 30
गोष्टी तुम्हाला आयुष्यात ऑन द स्पॉट करता येतील इतके सोपे उपाय आणि म्हणून जीवन सुखी समाधानी करण्याचे उपाय. असे पण प्रकार असतात की कर्म करताना माझ्या हातनं चूक होऊ नये, कारण चूक झाली तर ती मला भोवणार. तर कर्म व्यवहार दक्षांक असा एक अंक आहे, व्यवहार दक्षांक. माणसाकडून मला समोरच्या नेहमीच सहकार्य हवाय, तर सहकार्य कसं मिळवायचं याचा तुमच्या पत्रिकेत तुमची जन्मतारीख आणि तुमचं नाव याच्यावर एक सूत्र विकसित केलं आहे. हे सगळं मटेरियल तुम्हाला अवेलेबल आहे. आणि ते घेऊन तुम्ही ते अंक वापरून अनेक गोष्टी करता. अनुभव सिद्ध आहे. अक्षरशः हजारो लोकांनी ते वापरलंय वर्षोनवर्ष. त्यामुळे अशी चिंता नाही की याचं काम करेल का, नक्की करेल. त्याच्यानंतर हे संख्याशास्त्राचे उपाय आहेत, तसे ज्योतिषशास्त्रीय पण आहेत की फक्त राशी त्याला मग विचारायची किंवा पत्रिकेत बघायची. त्याला सांगायचं काम करतोयस, तुला काय अमुक त्रास आहे, अमुक स्वर तू सकाळी ऐकत जा. किती वेळ ऐकायचा स्वर माहितीये तुम्हाला? फक्त 21 सेकंद. पण तो स्वर कसा पत्रिकेवरनं शोधायचा हे तुम्हाला स्वर राशींच्या अंतरंगामध्ये स्पष्ट दिलाय. मग त्याला सांगायचं उद्या तुझा इंटरव्ह्यू आहे, तर अमुक एक फळ खाऊन किंवा त्या फळाचं चित्र खिशात ठेवून इंटरव्ह्यू दे. आता इथे प्रत्यक्ष समस्येला आपण हात घालतोय, व्यवहाराला हात घालतोय. मग होत आहे असं की त्याची प्रचिती तो लगेच घेणार आहे, तुम्हाला फीडबॅक लगेच देणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी, प्रॅक्टिकल न्यूमरॉलॉजी, प्रॅक्टिकल सोल्युशन्स देता, त्याला खूप महत्व आहे. त्याचे फायदे तर तुम्ही आज कल्पनाही करू शकत नाही, इतके अद्भुत आहेत. बरं, हे सगळं या चॅनलवर, त्याच्या काही काही गोष्टी त्याच्या मेंबरशिप चॅनलवर प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि म्हणून ह्या चॅनलवर यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला माणूस आरोग्याचं विचारतो, मग नुसता अभ्यास करून काय उपयोग आहे? तुम्हाला माहिती असतं त्रिशांश बघायची असते, पण मग तुम्हाला पत्रिकेमध्ये अभ्यास करायला पाहिजे की डॉक्टर कुठून बघतात, डायग्नोसिस कुठून बघतात, पेशंटची मनस्थिती कुठून बघतात. कृपा करून लक्षात ठेवा, पेशंटची मनस्थिती चतुर्थ स्थानावरनं नाही बघितली जात. नाही तर आपण आपलं प्राथमिक ज्ञान किंवा आपण पारंपरिक आपल्याला जे वर्षोनवर्ष शिकलोय, चतुर्थ स्थान म्हणजे मन नाही. तर पेशंट व्हिजिटर्स कुठून बघतात, रोगाची तीव्रता कशी ओळखतात, आणि लाख मुलाचं म्हणजे आत्ता त्याला काय झाल्याचं डायग्नोसिस कसं करतात हे शिकायचं आहे. आणि ते रेडी टू यूज ऍस्ट्रो डायग्नोसिस मध्ये माझ्या तुम्हाला ते रेडी टू यूज आहे, डायरेक्ट नियम वापरायचा आणि सांगायचं आहे. त्याच्यानंतर अर्थचक्र, नोकरी कशी करावी, काय उपाय करावेत, नोकरी कशी मिळेल, सोपे उपाय लक्षात ठेवा की अमुक एक पैसा देणारा ग्रह अमुकच स्थानात आहे, त्याचं योगचक्र अमुक आहे, त्या योगचक्राचा धातू तो दिलेले आहेत, योगचक्र दिले आहेत, वनस्पती दिले आहेत, धातू दिलेत, रंग दिलेत, अक्षर दिलेत, अंक दिलेत. त्या तो अंक किंवा तो धातूचा तुकडा जवळ ठेवून तुम्ही काम केलं, अर्थप्राप्ती संदर्भात उत्तम अर्थप्राप्ती होते, नोकरी लागते, नोकरी टिकून राहते, नोकरीला प्रमोशन्स मिळतात. हे सगळं निसर्गाच्या पद्धतीने व्यक्त होतो. धातू, अक्षर, रंग, वनस्पती, अंक ह्यातनं व्यक्त होतो निसर्ग. तर हे व्यक्त होण्याची माध्यम जेव्हा तुम्ही पत्रिकेला जोडता, ती जोडणं खूप सोपं जातं. त्यामुळे अर्थचक्र, रंगोपचार, ब्लॉकेजेस झाले तर तू कुठला रंग तुला अनाहत चक्रावर वापरला पाहिजे, याच्यासाठी रंग चिकित्सा, रंगांचे अर्थ, धातूंचे अर्थ अशा माझ्याकडे PDF आहेत, त्या उपलब्ध आहेत तुम्हाला. रंगोपचार मध्ये रत्नशास्त्र, वैदिक रत्न म्हणजे काय, ती पत्रिकेशी कशी जोडली जातात, पत्रिकेतली विशिष्ट गोष्ट त्या रत्नांनी नक्की प्रभावित होते. नक्की असा शब्द वापरतोय मी. तर ती रत्न अत्यल्प किमतीची असतात, तरी सुद्धा तुम्हाला मौल्यवान रत्न जे हजारो रुपयाला विकत घेतात त्यापेक्षा जी फायदा देतात, तो फायदा दाखवता येतो, सिद्ध करता येतो. त्याला म्हणता येतं की इतक्या कमी किमतीचं रत्न तुला एवढं मोठं काम करतं, त्याची कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही याची पत्रिकेवरनं खात्री देता येते. तर हा रत्न निवडायचं कसं, हे रत्न रेकमेंड कसं करायचं, ते पारख कशी करायची,
त्या माणसाला कुठल्या कारणासाठी द्यायचं, ही सगळीच्या सगळी गोष्टी दिलेल्या नोट्स, क्लिप्स माझ्याकडे तयार आहेत. तर रत्नशास्त्र, आता काही वेळा असं असतं की कर्माचे धागेदोरे गतजन्माशीच जाऊन शोधावे लागतात. कारण एखादी गोष्ट इतकी अतर्क घडते की तुम्ही कितीही अभ्यास केला, पत्रिकेचा कितीही, तुम्ही अगदी 50 वर्ष ज्योतिष करताय, काही तुम्हाला कळत नाही. मी असं तुम्हाला वाटेल की खरंच कळत नाही का, मी तुम्हाला अशा पत्रिका टाकेन आणि तुम्हाला प्रश्न विचारेन काय कळतंय ह्या पत्रिकेतलं, काही नाही कळत. त्याला ते का झालं, ती घटना का घडली हे सांगितलं तरी तुम्हाला अनालिसिस करून सांगता येत नाही की यामुळे घडली. मग बादरायण संबंध जोडले की मार्केश होता म्हणून झालं, असं त्याला काही अर्थ नसतो. तर तुम्ही गतजन्म कुंडली कशी बनवायची, म्हणजे गतजन्म, पुनर्जन्म, सत्यकी संभ्रम, हे तत्वज्ञान तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ते पुनर्जन्म, सत्यकी संभ्रम ही क्लिप तर माझी आता या व्हिडिओवर अवेलेबल सुद्धा आहे, पब्लिक क्लिप आहे माझी. गतजन्म कुंडली कशी मांडायची, ती या जन्माशी कशी जोडायची आणि संचित दोष निवारण कसं करायचं हे कळलं तर तुम्ही अद्भुत ज्योतिषी होता. आणि त्याच्यामुळे अंगलक्षण कुंडली, बायोमॅप ऍस्ट्रॉलॉजी, की तुमचंच पंचमहाभूतांचं बोट पत्रिका अभ्यासून कुठे स्पर्शित केलं, देहाला कुठल्या बिंदूशी स्पर्श केलं की तुमचं काम होईल किंवा तुमचं मनस्थिती सुधारेल, तुमच्या आरोग्याला आतून त्याला जोर येईल आरोग्याचा. अंगलक्षण कुंडली, बायोमॅप ऍस्ट्रॉलॉजी, वस्त्रांकित म्हणजे ऍस्ट्रो गार्मेंटॉलॉजी, कुठलं वस्त्र वापरलं, कसं वापरलं, टेक्स्चर काय, त्याचं फिटिंग काय, त्याचा रंग काय, ह्याचा बदल करून त्या घटनेवर कसा प्रभाव टाकायचा, याला म्हणायचं वस्त्रांकित ऍस्ट्रो गार्मेंटॉलॉजी. मेंबरशिप चॅनलवर तो क्लिप माझी उपलब्ध आहे. बरं, तुम्ही अशा हजारो रुपये किमतीच्या क्लिप फक्त 600 रुपयात बघू शकता, 800 रुपयात बघू शकता. महिन्याभरात तुम्ही 25 क्लिप्सचा अभ्यास करू शकता आणि 25 क्लिप्स तुम्हाला कितीला मिळतात, 800 रुपयात. असं कोणीच तुम्हाला कुठेच देणार नाही. त्याचे पीडीएफ मिळतात, त्या क्लिप बघितली की पीडीएफ मिळतात कायमस्वरूपी. इतकं सोपं आहे. पण आपल्या लक्षात येत नाही की हा चॅनल मेंबरशिप जॉईन करायची म्हणजे काय करायचं. मला विचारता येतं, माझा फोन नंबर दिलेला असतो, त्यावर विचार की सर मेंबरशिप जॉईन करायची म्हणजे काय प्रकार आहे. डेबिट कार्डचे डिटेल टाकून मी मेंबर होतो, त्या प्लॅटिनम ग्रुपचा म्हणजे काय होतं, गोल्डचा होतो म्हणजे काय होतं, असं मला विचारून घेता येईल. पण केवळ 800 रुपयात तुम्हाला इतक्या गोष्टी मिळतात. साधं गणित आहे, 25 विषय, 25 म्हणतोय मी, 800 रुपयात तुम्हाला महिनाभर अभ्यासायचे. पाहिजे तर परत रिन्यू केलं तर 800 रुपये. 25 गोष्टी की ज्या वापरायच्या आहेत, प्रभावी आहेत, अनुभव सिद्ध आहेत. पण आपण चौकशीच करत नाही. आपण कुठेतरी एकसारख्या क्लिप्स दुसऱ्या चॅनल्सवर ऐकत असतो, शिकत असतो, तेच शिकतो. वर्ष ऋषी मुनींनी दिलेल्या ग्रंथाच्या पलीकडे कॉन्ट्रीब्युशन काय, आपलं, आपण नवीन भर काय घातली. आपण साधे डायग्नोसिसचे नियम सुद्धा त्रिशांशावरून शोधू शकलो नाही, तर उपयोग काय त्या बाकीच्या सगळ्या तत्वज्ञानाचा. त्रिशांश बघतात, पुढे काय करायचं. तर मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत काही क्लिप्स मध्ये की अनालिसिस पत्रिका करायची म्हणजे किती पद्धतशीर आहे, किती सोपं आहे. त्यामुळे ते करावं. त्याच्यानंतर रूपांगी ज्योतिष, कॉस्मेटिक ऍस्ट्रॉलॉजी, की ज्याच्यामुळे तुम्ही असे काही ग्रहांचा, राशींचा वापर करून सौंदर्यामध्ये माणसे, स्किन, हेअर्स आणि बांधा, सुडवलत्व याच्यात काय फरक पाडता. मग एक लक्षात ठेवा, कुठलाही विषय तुम्ही कुठल्याही शास्त्राच्या आधारे हाताळलात तरी त्या विषयाचे, त्या प्रश्नाचे विभाग करावे लागतात आणि त्या विभागाला अनुलक्षून मार्गदर्शन आणि उपाय सांगावे लागतात. मग स्किन, हेअर आणि फिगर यांच्याशी डील करणारं रूपांगी ज्योतिष, कॉस्मेटिक ऍस्ट्रॉलॉजी असा विषयच अस्तित्वात नाही मुळात ज्योतिषशास्त्रात. मग या संशोधनाचा फायदा का नाही घ्यायचा तुम्ही 600-800 रुपयात. त्यामुळे आपल्याला जी काही प्रचंड उपलब्धता आहे त्याची दखल घेत नाही. तुमचा काही जणांचा योगच नसतो. त्यामुळे असा काही चॅनल आहे, त्याच्यावर अशी काही माहितीचे मेंबरशिप क्लिप्स आहेत, हे कळतच नाही. तोपर्यंत तुमची 15 वर्ष निघून जातात.
त्यामुळे सर्वांना सांगा तुम्ही, सर्वांना, कारण हे जी क्लिप आहे ह्याच्यावर दिलेले विषय आहेत ते कुठे उपलब्धच नाहीयेत, तुम्हाला कुठेच नाहीत उपलब्ध. रूपांगी ज्योतिषा शब्द सुद्धा तुम्हाला सापडणार नाही, कॉस्मेटिक ऍस्ट्रॉलॉजी शब्द सुद्धा सापडणार नाही, ऍस्ट्रोगार्मेंटॉलॉजी, असे 28 विषय शोधले, त्यातले हे 3 तुम्हाला इथे समोर दिसत आहेत. आता विवाह योग सांगणे, संतती योग सांगणे, असं नुसतं नाही सांगितलं. विवाह योगामध्ये आपण होणाऱ्या जोडीदाराच्या पहिल्या भेटीतला ड्रेसचा रंग सांगतो का आपण? नाही सांगत आपण. तर इतक्या तपशिलात त्याच्या नावातली अक्षरं, त्याच्या ड्रेसचा पहिल्या भेटीतला रंग, त्याची संभाव्य रास, त्याचं वर्णन, त्याच्या डोळ्याचा रंग, त्याच्या चेहऱ्याची ठेवण, आकार, शिक्षण, इतकं सगळं विवाह योगात सांगितलं तर म्हणायचं तुम्हाला विवाह योग कळला. नुसता कालखंड सांगितला परत तो तरी कुठे आपण ऍक्युरेट ढोबळमान नाही. तुम्हाला महादशा कशा वापरायच्या, गोचर भ्रमण कशी वापरायची, त्यातले लिडिंग म्हणजे कॅप्टन प्लॅनेट कोण आहेत त्या घटनेचे, त्या घटनेचे कंगोरे काय, बरोबर, हे कळलं पाहिजे आपल्याला. कारण विवाह म्हटला की त्याचे जे घटने आहेत, वाजंत्रीवाले, कॅटरिंगवाला, मुलीचा माहेर टू सासर प्रवास आहे, तिची विविध लोकांशी झालेली ओळख आहे, जीवनातला एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव ती घ्यायला जाणार आहे, या सगळ्या गोष्टी एकसारखं शुक्र बघायचा, गुरु बघायचा, त्याचे हे कंगोरे शोधावे लागतात. त्यावेळी विवाह योग, संतती योग अक्षरशः मेडिकली, गायनाकॉलॉजिकली ती गोष्ट कशी घडते, ती पत्रिकेत कशी घडणार आहे, इतकं स्वच्छ मार्गदर्शन तुम्हाला देता येतं. हे सगळेच्या सगळे माझ्या व्हिडिओज, क्लासेस, क्लिप्स, पीडीएफ रेडी आहेत, तुम्हाला रेडी. त्याच्यानंतर परदेश गमन आहे आणि अन्य सगळेच विषय, प्रॉपर्टी परचेस, कुठल्याही विषयाचे विभागणी करायची, त्याचं सेगमेंटेशन करायचं आणि त्याला जोडायचं. आता हे जोडण्यासाठी तुम्हाला तो विषय कसा टॅप करायचा, म्हणून बीजगुण पद्धत असं मी म्हणतो. तुम्ही वाचलेलं आहे ऑलरेडी, असं नाही की 10 पानं वाचलेली 10 पानं एका शब्दात कशी कन्वर्ट करून वापरायची, याला बीजगुण म्हणतात. फक्त बीजगुण सांगितलं आणि तुम्ही काही वाचन नाही केलं पूर्वी तर नाही येणार. पण इथे मी गृहीत धरतोय की तुम्ही अनेक पुस्तकं वाचलीत, क्लासेस केलेत, युट्यूबवरचे चॅनल्स बघितले, त्यातनं गोंधळ जो झाला, त्या गोंधळातनं खडे आणि धान्य वेगवेगळं कसं काढायचं, तरच ते वापरता येणार, तरच तुमचं अन्न शिजणार, तरच तुमचं मार्गदर्शन उपयुक्त ठरणार. त्याला बीजगुण पद्धत असं म्हणतात. आणि ही पद्धत वैज्ञानिक आहे. जगातला कुठलाही विषय शिकण्याची पद्धत म्हणजे ऍस्ट्रोजेनेसिस, जेनेसिस. आणि म्हणून विज्ञान असंच करतं. पण आपल्याला विज्ञानाचा अभ्यास न केल्यामुळे ज्योतिषाला आपण ते जोडत नाही आणि ज्योतिष शिकण्याची खरी पद्धत आपल्याला कळतच नाही. तर असं होण्यापेक्षा हे सगळे विषय, आणि हे मी तुम्हाला पटकन सांगायचं म्हणून सहज म्हणून सांगितले, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला 3 मिनिटात उपाय करता येईल, ऑन द स्पॉट असे उपाय आपण सांगतो. त्याला नाही सांगत की वर्षभर उपासना करून बघू काय होत आहे. ते लॉंग रनिंग गोष्टीसाठी पत्रिकाचा दर्जा वाढवण्यासाठी सांगू की आपण. आता मी जो चंद्र किमया क्लास घेतला त्याच्यामध्ये इतक्या भयानक वेगवेगळ्या केसेस आरोग्याच्या हाताळल्या की नॉर्मल ज्योतिष तुमचा अभ्यास असेल तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मग माझ्या 50 स्टुडंटना ती माहिती मिळाली ना 1-2 दिवसात. आज ते खुश आहेत कारण त्यांचा योग होता असं काहीतरी ऐकण्याचा, असं काहीतरी मिळवण्याचा. मग उपलब्ध आहे. तुम्ही का घेत नाही, तुम्ही काय येत नाही? कारण तुम्ही अन्यत्र रमलेले असता, तुमच्या योग नसतो, तुम्ही योग्य ठिकाणी येतच नाही. आणि योग्य ठिकाणी यावं यासाठी मी ही क्लिप टाकली की हा चॅनल देतो काय, तुम्हाला उपलब्धता कळली पाहिजे. आणि बरं स्वस्तात आहे असंही नाही की इतकं सुंदर आहे मला लाखो रुपये खर्च करायचे, हजारो रुपये भरायचे नाही. 800 रुपयात जर तुम्ही 25 विषय शिकणार असाल आणि 1 महिन्यात शिकता नाही आले तर दुसऱ्या महिन्यात 800 रुपये भरून शिकणार असाल, तो 1600 रुपयात तुम्हाला जगामध्ये कोण शिकवेल एवढं, असं मला नाव सांगा. एखाद्या ग्रंथाचं सांगा, एखाद्या चॅनलचं सांगा, एखाद्या माणसाचं सांगा की 1600 रुपयात तो आम्हाला 25 विषय शिकवतो.
उद्या वापरता येतील इतके प्रभावी अनुभव सिद्ध विषय शिकवतो, असं काहीही सांगा मला, चॅनल सांगा मला. बरं, तुम्ही ह्या चॅनलवर आलात आणि तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर मिळालेली माहिती आहे ती तुम्हाला शंका म्हणून विचारायची, ती शंका सुद्धा रेफरन्स देऊन तुम्ही मला विचारू शकता की माझ्या ऐकण्यात असे आले. तर ती शंकाही मी तुमची निरसन करणार आहे. केवळ तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि बेल आयकन दाबलात की तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकता की सर असं मी ऐकलं, हे खरं का खोटं, उपयुक्त का निरर्थक, ते मी तुम्हाला तर्कानिशी शास्त्रानिशी सांगणारे हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मी म्हणतो म्हणून, मला वाटलं म्हणून, माझा अनुभव नाही. मी तर्क सांगेन की खरंच ही गोष्ट तुम्हाला शब्दजन्य कळली आहे, कन्सेप्ट कळलाय, तो वापरता येतो का तो निरर्थक आहे हे तर कळू देणे. तर वर्षानुवर्ष तुम्ही तेच वाचत राहता, तशीच माहिती मिळवतात. तीच माहिती वेगळ्या अर्थाने शब्दात सांगणं म्हणजे ज्योतिष शिकणं नव्हे. ज्योतिषामध्ये दुसऱ्या ठिकाणी व्यवहाराशी, वास्तवाशी तुम्हाला कळलेली माहिती जोडता येणं म्हणजे ज्योतिष शिकणं, नाही काय. एखादा शब्द कळला तुम्हाला कुठलाही, तर त्याचं विश्लेषण मी माझ्या प्रकारे करेन. दुसऱ्या ज्योतिषी त्याचं काय मतलब आहे, मला शब्द कळला, मला भाषांतर कळलं, पण मी बोलायला नाही शिकलो, ओरेटरी नाही आली मला. मला एक शब्द दुसऱ्या भाषेत कळला, दुसऱ्या प्रकारे कळला, दुसऱ्या अँगलनी कळला, दृष्टिकोनाने कळला. काय फायदा आहे त्याचा मला? गोंधळ होतोच आहे की राशीचाच पॉइंट आहे, तोच नक्षत्रात आहे, तोच डिव्हिजनल चार्ट मध्ये. मग राशी महत्वाची, नक्षत्र महत्वाचं, ती डिव्हिजनल चार्ट महत्वाचा, हे कळत नाही आपल्याला. कारण राशींचे 360 अंश सर्वत्र उपलब्ध आहेत. मग केवळ तिथे नक्षत्र आहे, केवळ तिथे डिव्हिजनल चार्ट आहे, तो वापरायचा कसा, यांचं सिंथेसिस कसं करायचं हे कळत नाही. ही गोंधळाचा मुख्य मुद्दा आहे. आणि म्हणून हे सगळं हे तुम्हाला केवळ उदाहरणादाखल दिलेलं आहे. खूप जास्त गोष्टी आहेत. हे 9.8 किंवा 9 नाहीयेत, खूप जास्त आहेत. आणि ते सुटसुटीत शिकून घ्या अशी एक कळकळीची विनंती तुम्हाला करायची, तुम्हाला निवेदन करायचं म्हणून ही क्लिप समोर दाखवली तुम्हाला आणि मी टाकलाय. तर तुम्ही सर्वांनी या क्लिपवरच्या आयटम्स वाचा, तुमच्या गरजा असतील त्यानुसार त्या माझ्या ह्या क्लिपवर सुद्धा, आत्ताच्या क्लिपवर सुद्धा कॉमेंटमध्ये तुम्ही शंका विचारा, तुम्हाला कुठे गोंधळ उडतो असं विचारा, आणि तो कायमचा दूर करून तुम्ही ज्योतिषाची हॉबी म्हणा, व्यवसाय म्हणा किंवा अभ्यास म्हणा, चिंतन मनन म्हणा, ते त्या तर्काच्या पातळीवर करा. नाही तर गोंधळ काय, 10 वर्ष गोंधळ झाला तोच 25 वर्ष होतो. कारण 25 वर्ष केली म्हणून तुम्ही काय योग्य दिशेला गेलाच नाही, तर ते डेस्टिनेशन, ते अंतिम ध्येय साध्यच होणार नाही. कारण तुम्ही खूप प्रॅक्टिस केली, खूप अनुभव आला म्हणजे समृद्ध ज्योतिषी होत नाही. सुरुवात तर्कनिष्ठ झाली आणि अनुभव घेतला तर चांगले ज्योतिषी होतात. आणि म्हणून एका फिलॉसॉफरचं वाक्य कोट करतो आणि तिथे मी थांबतो. प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. अनुभवाचं महत्व आहे, पण तर्काचा धागा पकडल्यानंतर प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. बट इफ यू प्रॅक्टिस रॉंग इट कम्स आउट परफेक्टली रॉंग. तर हे लक्षात घेऊन तर्काचा धागा पकडा, विज्ञानाचा धागा पकडा, योग्य ती शिकायला प्रारंभ करा आणि मग तुमचं चिंतन मनन उत्तम ज्योतिषी व्हा, उत्तम संख्या शास्त्रज्ञ व्हा, उत्तम रोग निवारण करणारे योगी खिलिंग करणारे व्हा, उत्तम पामिस्ट व्हा. हे सगळं तुम्हाला होता येईल, पण तर्काचा धागा पकडून मग अनुभवाच्या वाटेवर चालायला सुरुवात करा अशी विनंती करतो आणि इथे मी थांबतो.